प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। रूपवर्णादिकं सर्वं विहाय परमार्थवेद परिपूर्णचिदानंद स्वरूपेणावतिष्ठते। आधी निर्णय प्रकारचे उदाहरण देऊन आणि वेदांतानुसार आपला आत्मस्वरूप काय आहे याचं निर्देशन करून हे सांगितलं होतं की जरा बाकीच्या अनात्मभावाचा किंवा नामरूप खरे व्हायचा विचार करतात, तसंच ज्याच्यामुळे सगळे नामरूप दिसतात, ज्याच्यावर अंतःकरणातल्या भावना विचार दिसतात त्याच्याकडे आपलं मन वळवा. आणि असा वारंवार अभ्यास केला असताना हरती अविद्या विक्षेपान, अविद्या आणि विक्षेप हे दोन्ही संपतात. जसं एखादा रोग झाल्यानंतर आपण त्याच्यावर औषधी घेतो तसं ह्या भवरोगावर औषधी आहे. आत्मस्वरूपाचं ध्यान करून आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करणं की तू आत्मा मी आहे. आयुष्यभर तुमचा आमचा अभ्यास ह्या देहाशी एकरूपण झाला, याला म्हणतात अध्यास. मग ज्याला मी नाही त्याला मी समजणं त्याला म्हणतात अध्यास, आणि ज्याला मी आहे त्याला विसरून जायचं त्याला म्हणतात असे एक मोह चुकीचा. आणि हा जर जायचा असेल तर आपल्याला अपोजिट करंटल्या मनाला न्यावं लागेल. ध्यान करायचं म्हणजे मनाचं जे लक्ष आहे केवळ सतत विचारावर आणि विचाराशी एक जोडलेल्या ह्या शरीरावर असल्यामुळं आपल्याला सगळा त्रास होतो. जरा तिथून त्याचं दृष्ट्याकडे लावा आणि तुम्हाला दिसेल की स्थूलापासून नजर सूक्ष्माकडे हटवली तर स्थूल वस्तू राहतच नाही. फुलाकडे पाहत असताना डोळे जेव्हा बंद करतो तो फूल निघून गेलं असतं, पण फुलाचा विचार राहतो. फुलाच्या विचारापासून नजर माझी त्या चैतन्याकडे वरती विचारही संपतो. अशा तर रूपवर्णाधिकम सर्वम विहाय परमार्थवेद, असं नाम आणि रूपापासून आपलं लक्ष काढून नामी आणि रूपी आहे ज्याच्यामुळे रूप आणि नाम तुम्हाला दिसतं त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवणं, आणि तीच वस्तू परिपूर्ण आहे, यात कुठल्याही प्रकारची परिच्छिन्नता नाही. संसारात तर किती वस्तू तुम्ही मिळवा त्याला 3 प्रकारच्या मर्यादा दिसतातच, आणि हा नियम आहे. एक तर देशाची मर्यादा आहे, इथे आहे तर तिथे नाही. कालाची मर्यादा आहे, आज आहे तर उद्या नाही. नाहीतर वस्तूची म्हणजे गुणधर्माची मर्यादा आहे, असं आहे तर तसं नाही. परमात्म्याला काही लागू शकत नाही, कारण परमात्मा ही काही द्रव्य नव्हे. सायन्समध्ये त्याला सबस्टन्स म्हणतात. त्याची व्याख्या केली आहे, सबस्टन्स इज दॅट विच हॅज गॉट इज क्वालिटी अँड प्रॉपर्टी. द्रव्य त्याला म्हणतात की स्वतःचे काही गुणधर्म, हा तर परमात्मा. म्हणून निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो असा निरंजन हा, असं जे आत्मतत्व आहे त्या शरीरात बसताना पहा तुम्ही त्याच्याकडे. घटाकाशाला आकाश आपलं स्वरूपात जाणण्यासाठी घटाला तोडण्याची आवश्यकता नाही. फक्त त्याने चिंतन केलं पाहिजे की घटास असून मी आकाश आहे, अहम आकाशवत सर्वम असं मागे होऊन गेले. त्या आकाशाचा गुणधर्म आहे की एकच आहे, सर्व व्यापक आहे, निर्मल आहे, निर्विकार आहे. तसं आपलं आत्मतत्व विचार बदलत असतात. दिवसभराचे तुमचे स्वतःचे मूड्स पाहिले यात काही खोटं नाही. सकाळपासून आपले जे बदल आपण काय त्या मूडशी एकरूप होतो आणि मूडी होतो. जो मूडशी एकरूप त्याला तर मूढा हा बस तेला ते मूळ तुमचे. पण ज्याच्यामुळे मूळ येणारे ढग दिसतात ते त्याच्या मागे असलेले चैतन्य आकाशित आकाश ते आपलं स्वरूप आहे. असं जाणणारा तो काय अवस्थेला पोहोचतो, परिपूर्ण चिदानंद स्वरूपेण अवतिष्ठते. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याची स्थिती होते. ही युगाची परम अवस्था. ध्यानाच्या अवस्थेपर्यंत त्रिपुटी असते, ध्याता ध्येय ध्यान. नुसतं पुस्तकातून मस्तकात ज्ञान जात असताना, शाब्दिक ज्ञान होत असताना ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी राहते. पण शुद्ध ज्ञानाच्या याच्यात ही त्रिपुटी संपते. स्वरूपेण अवतिष्ठते. अशा तऱ्हेनं आत्मा आणि ब्रह्माचे ऐक्य हा साधक जाणतो तेव्हा तो त्याच्याशी एकरूप होतो.
हा मार्गच असा आहे की येणे मार्गे जया गावा जाईजे, तो गावची आपण पै होईजे. आपण दुसऱ्या गावाला जात असताना गाव आणि प्रवास करणारा वेगळा असतो, पण हा शोध करणारा आणि ज्याचा शोध लावतो तो एकच आहे. तर अशा तऱ्हेने ह्या स्वरूपेनं अवतिष्ठते, त्या ठिकाणी असं ज्ञान प्रकाशात एकरूप होतो. आणि म्हणून त्या जसं दिव्याला बिलकुल प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही, अशा तऱ्हेने स्वयंप्रकाश आत्मतत्व त्याला प्रचिती राहतं आणि त्यात कुठल्याही प्रकारचे भेद राहत नाही. हे आपण पाहिलं 41 ज्ञातृज्ञानज्ञे भेदा परेनात्मनि विद्यते चिदानंदैक रूपत्वात् दीप्यते स्वयमेव हि. मग साधकाच्या अंतःकरणात विचार येतो की ठीक आहे, मी सगळं नामरूपातलं आमचं लक्ष काढलं, आपल्या आत्मस्वरूपाच्या चिंतनातून स्वरूपाच्या स्थितीत राहतो. तर त्या स्वरूपाच्या अवस्थेला कोण प्रकाशित करतं? ठीक आहे, विचार असले तर आपण विचाराला जाणतो म्हणतो, काही नामरूप दिसले तर आपण नामरूपाला जाणतो म्हणतो. तिथं नामरूपही नाही, विचारही नाही आणि भावनाही नाही, मग का नुसता अंधकार राहतो. आणि तिथे जाणं म्हणजे जर साक्षात्कार असेल तर नको जायला. तिथे म्हणतात की ते स्वतः त्याचं स्वरूप आहे. हे बघा, दोन गोष्टीत खूप फरक आहे. एक विशेषण असणं आणि ते स्वरूप असणं. चित म्हणजे ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. तो परमात्मा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूपत्वात ज्ञानस्वरूपात. आनंद कशा तरी आपण घेतो असतो संसारात, हा ज्याच्यामुळे सगळे आनंद आपल्याच्यात हा आनंद आहे. म्हणून हे दोन शब्द चिद आनंद रूपत्वात. पण आपल्याच्या त्या मनोबुद्धी अहंकारमध्ये देखील अशीच प्रक्रिया सांगितली. प्रथम पहिल्या ओळीमध्ये आपण कोण नाही हे नाकारून टाका. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. कारण दृश्यत्वात दृश्य असल्यामुळं, विकारित्वात विकारवान असल्यामुळं, ज्ञेयत्वात जाणले गेले असल्यामुळं, आणि ते आत्मा होऊ शकत नाही. मग तो थोडंसं सूक्ष्म पहा. त्याच्यापेक्षा ज्याच्यामुळे आपण हे अंतःकरण आहे, त्याच्यानंतर आपले इंद्रिय, इंद्रियामध्ये होणाऱ्या सगळ्या फॅकल्टी देखील बदलत असतात. एखाद्या माणसाचा कान जरी निघाला किंवा तोडून टाकला तर माणूस तरी जिवंत असतो. याचा अर्थ काही तत्व असं आहे की सगळ्या उपाधीचा निराश झाला तरी ते निरुपाधिक तत्व तसंच राहतं. तर हे मनोबुद्धी अहंकार चित्तानी नावे चार अंतःकरणाचे कप्पेही देखील आपण जाणत असतो. कधी आपल्याच्यात विक्षेप येतात, कधी आपल्याच्यात निर्णय होतात, कधी आपण स्मरण करतो, कधी आपल्यात अहम असतो. पण आय एम कॉन्शियस, त्याच्या बाबत मला जाणीव आहे. ज्या चैतन्याच्या प्रकाशात समजतं ते आपण होऊ शकत नाही. आणि हा नियम आहे की जो ज्याचा ज्ञाता असतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. घटद्रष्टा घटात भिन्ना. तसा देहदृष्टा किंवा हे सूक्ष्म देहाचे भाग आहेत. त्याच्यानंतर त्याचे श्रोत्र जिव्हेन ते ह्या इंद्रिय कान मन ते देखील आपल्या फॅकल्टीत बदलत असतात. लहानपणापासून पाहिलं तर कधी कधी कानाने ऐकायला येत नाही किंवा कधी, पण तरी पण आपण असतोच. म्हणजे हे कानाने ऐकत असताना देखील मी त्याच्याबाबत जाणीव होती, कानाने ऐकायला येत नसताना देखील आहे. म्हणजे हे उपाधी देखील संपल्या तरी ती वस्तू तशीच राहते. जी वस्तू सतत निराबाद राहते त्याला म्हटलं आहे आत्मा. बस त्याच्याकडे दृष्टी वळवायची. म्हणून नच श्रोतजी नच, आणि त्याच्या ज्या प्रिसाइडिंग देतच आहे बाहेर की कानाची देवता आहे दिग देवता म्हणजे आकाश, नेत्राची देवता आहे सूर्य, ते देखील आपल्या त्या चैतन्याच्या दृष्टीने पाहिलं असताना विषय आहे, त्या दृष्टीने पाहिलं असता. आणि म्हणून ते देखील न त्या व्योमभूमीर न तेजो न वायू असा विचार करून शांततेने आपल्या स्वरूपाचं चिंतन. आणि मग चिदानंद रूपा, तिथे शब्द आला चिद आनंद रूपा शिवोहम. आज आपली धारणा काय आहे? शिवोहम. शिव म्हणजे आपल्या मृत शरीरालाच आपण म्हणतो आयुष्यभर. तर यात राहून पाहणं याला म्हणतात ही जीवनमुक्तीच आहे. म्हणून स्वेनैव ज्ञायते, तो स्वतःच जाणला जातो, त्याला कोणी जाणणार नाही. आणि उपनिषदात अशी ग्वाही दिली जाते की सगळ्याचा जो ज्ञात आहे त्याला कोण बरं जाणणार. विज्ञातारम अरे केन विजानीयात. वन हु इज द कॉन्शियसनेस हू कॅन बी अनदर कॉन्शियसनेस टू इलिव्हन दॅट. जो सगळ्याचा प्रकाशक आहे त्याला कोणी प्रकाशित करावं. आणि म्हणून त्याला म्हणतात असा स्वयंप्रकाश असलेला आत्मा कसं चिदानंदिक रूपत्वात दीप्यते स्वयमेव.
तसा दिव्याचा प्रकाश झाला तर त्याला परत दुसरा दिवा आणण्याची आवश्यकता नाही. तो स्वतःच बाकीच्या वस्तूला प्रकाशित करतो. पण त्याला कोण प्रकाशित करतो असं म्हणतं, तो स्वतःला प्रकाशित करतो. म्हणजे एका वाक्यात याचं जर उत्तर घ्यायचं असेल तर आत्मा हा ज्ञानाचा विषय नसून तो ज्ञान स्वरूप आहे. त्याच्यामुळे यू कॅनॉट मेक एन ऑब्जेक्ट. बरं, आणि ते केनोपनिषदात क्लिअर केलं की जो म्हणतो की मी आत्म्याला जाणतो तो आत्म्याला घटासारखं विषय करत असतो. जो म्हणतो मी आत्म्याला जाणत नाही तो स्वतःलाच ना करतो, डिनाय करतो. म्हणून काहीच बोलता येत नाही तिकडे. आणि ते पुढे म्हणतात की जो जाणत नाही तो जाणतो, तो जाणतो. याचा अर्थ की जाणण्याचा न जाणण्याचा दोन्ही अहंकार तिथे नाही. मग संपला विषय. आणि मोठे मोठे ज्ञानी पुरुष सगळ्याच गोष्टी की त्याला माहीत नसतं. तुम्ही त्याला त्या कॉम्प्युटर नाही चालवतात, पण त्याला माहित आहे की आय नो व्हॉट आय डू नॉट नो आणि आय नो व्हॉट आय नो. दॅट नोईंग प्रिन्सिपल, ते जाणीवचं तत्व ज्याच्यावर मला काय समजतं तेही समजतं आणि काही समजत नाही ते समजतं. नो करायला लिस्ट द्या 10 माणसाची, रे ते घेऊन जा तू इतक्या लोकांना पत्रिका दे. तो म्हणतो 10 पैकी मला 8 माहीत आहे पण 2 माणसाचे नाव माहीत नाही. आता 8 माहीत आहे ते माहीत आहे तुला आणि 2 माहीत नाही हे माहीत आहे की नाही, तो ज्याचे मग आपल्याला समजतं. म्हणून एकदम घाबरून जाऊ नये की ज्ञानी माणूस म्हणजे सगळंच त्याला माहीत असलं पाहिजे. गाडी कशी चालवायची, मेकॅनिझम सगळं समजतं त्याला. तर अशा तऱ्हेचं त्याला कारण याचं कारण काय की तो ज्ञानाचा विषय नसून स्वतः माझं ज्ञान स्वरूप आहे असं म्हणतो. तो आनंदाचा विषय नसून स्वतः आनंद स्वरूप होतो. तो कशाचं अस्तित्व नुसार. आणि म्हणून अशा तऱ्हेचं हे आहे ते फक्त गुरुदेवांच्या कृपेने जाणते. गुरु भजिजे तेने कृतकार्य होई दे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. जर झाड टवटवीत ठेवायचं असेल तर पाणी मुळाशी द्या. आणि ते मूळ काय सद्गुरूपासून समजल्यानंतर लक्षात येते. तुम्ही तिथपर्यंत किती वाचा लक्षात येत नाही गोष्ट. आणि तिथे सगळ्याचं स्वरूप एकच आहे. आणि अशा तऱ्हेनं सतत ध्यान. आपण एक दृष्टांत पाहिला की हे काही नुसतं सहजासहजी येत नाही, सतत आपल्या याच्यात मंथन करावं लागेल. जसं दुधामध्ये पाहिलं तर लोणी नाही, पण संताला दुधामध्ये लोणी दिसलं त्याला माहीत आहे की प्रक्रिया करावं लागते. तुम्हाला पुढे येणारच आहे. तो सुद्धा दृष्टांत त्यात शंकराचार्य दिलाय. तसंच लाकडाचं उदाहरण आहे. लाकडाकडे पाहिलं इतकं थंडगार असते, पण त्याचं घर्षण करा त्यातून ठिणगी निर्माण होते. त्या गारगुटी असतात त्याला देखील करतात कधी कधी. पूर्वीच्या काय ते असे चिलीम किंवा बिडी लावायचे त्याला कागद ठेव. तर तसं आपल्याला ह्या जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य जाणण्यासाठी ध्यान हाच उपाय गड्या. त्यासाठी आता सतत आपण विषयाचं ध्यान करतो तेव्हा विषय येतो त्यांचा झाला नारायण. नारायण म्हणजे आपलं आत्मतत्व हे चिंतनाचा विषय होते. आणि त्यात दृष्टांत दिला ते आपल्या कैवल्य उपनिषदात आत्मानम अरण्यम कृत्वा प्रणवम च उत्तरारण्यम. तिथे शब्द आपल्याला ज्ञान निर्मथनाभ्यासात पाशम दहती पंडितः. हा अविद्या पाशम पंडितः दहती. कारण आपल्याला एखादा दोर जर जखडून ठेवत असेल तर त्याला जाऊन टाकणं हाच उपाय आहे. जाळल्यानंतर त्याला पीळ दिसतो. तसं ज्ञान देखील बोलताना बोलताना मी जातो करतो अहंकारासारखं वाटते, पण त्यात काही अहंकार जळून जातो. तो पीळ असतो पण तुम्हाला बांधू शकत नाही. पण त्याला जाळण्यासाठी जर आपल्याला कसं ज्वाला प्रज्वलित करायची अग्नीची, तर जसं आपण अग्नी घेतो आजकाल करता, तर इथे हा तुमच्याच मध्ये आहे ज्ञानरूपी अग्नी. फक्त त्याच्यासाठी हा जीव हे खालची अरणी, परमात्मा हा ईश्वर उत्तरारणी. त्यात प्रतीक रूपाने ओंकार आहे आपल्या त्या कैवल्यमध्ये. प्रणवमच्या उत्तराने ज्ञान निर्मथनाभ्यासात. आणि प्रणवाचा उच्चार करत असताना अकार म्हणजे स्थूल अवस्था, उकार म्हणजे सूक्ष्म शरीराची तादात्म्य झालेली अवस्था, मकार म्हणजे कारण शरीराची, दोन्ही व्यष्टी आणि समष्टी स्तरावर असं तुमचा ॲटिट्यूड बदलून जातो सगळं. आणि त्याच्या मागे जो लोकस किंवा जे सप्त्यातम किंवा अधिष्ठान आहे ते शुद्ध तुरी अवस्था. असं त्याचा विचार करून याला म्हणतात मंथन. काय होईल की पण त्याच्यातून निष्पन्न होणारं ज्ञान. मग आपल्या वेदांतात एक वाक्य आहे की महावाक्याचं ज्ञान देखील ह्या प्रणव उपासनेतून जरा सहजतेने घडतं. म्हणून प्रणव उपासना जन्य आत्मब्रह्मैक्य ज्ञानम एव ज्ञानम. अशा तऱ्हेनं नुसतं ओंकाराचं म्हणायचं नाही, पण त्याच्याबरोबर आपल्या एका एका शब्दाची जाणीव होईल. आपलं शरीर संपूर्ण ब्रह्मांडाच्या शरीराचा भाग वाटतो. आपलं अंतःकरण संपूर्ण हिरण्य गर्भाचा एक भाग होऊन जातो.
आपला वासना किंवा आपलं कारण शरीर ह्या संपूर्ण ईश्वराचा भागून जातो आणि दोघांच्या मागे जे सबस्टॅटमय अधिष्ठान आहे तिथे ते भाग आणि विभागाचा तर सवालच नाही, ते शुद्ध आहे. अशा तऱ्हेने त्याचा लय करून आणि पुढच्या श्लोकाचा जो संदर्भ आहे, उदितावगती ज्वाला, त्यातून निष्पन्न होणारी ज्ञानरूपी अग्नीची ज्वाला काय होईल, सर्व अज्ञान इंधनम दहित. तसं लाकडं जाऊन टाकत असतो अग्नी, भस्म करून टाकतात म्हणून ते लावतात, ते भस्म लावतात. किती प्रक्रियेतून गेलं असतं भस्म, पहा बरं तुम्ही. प्रथम नुसत्या गौरी असतात, म्हणजे उल्या असतात, वाळवतात त्याला, हे सुद्धा एक मेडिटेशनच आहे. आपल्या मनाला वाळवायचं सुरुवातीला. आजकाल ह्या वासना इतक्या पॉवरफुल आहेत तुमच्या की नाही इकडे हळूहळू हेही करायचं. असं करता करता ते वाळल्यानंतर अजून तेवढ्या किडे माकडी त्यात असतातच, तेही जाऊन टाकल्यानंतर आता शुद्ध मग लावतात त्याला त्रिपुंड. तसं हे भस्मसात करण्याचं म्हणून ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृतीत. 3 कर्मांनी बांधलेला जीवात्मा, एक झालेले कर्म संचित, होणारं कर्म आगामी आणि होत असलेलं प्रारब्ध कर्म. हे कुठपर्यंत जोपर्यंत अहम करोमी हा वृथाभिमान आहे म्हणून तो त्या ठिकाणी संपतो. त्या ठिकाणी व्यवहारासाठी म्हणतात ते देखील की मी करतो, पण त्याच्यामध्ये सतत जाणवायचं आहे की आपला कर्ता कोणी नव्हे. कर्ता आपलं, आणि कर्ता हा आपला सापेक्षतेने असे जीवभाव असला तरी त्याचा प्रकाशक असलेला तो निर्विकार आहे, तो प्रकाशवत आहे. जसं प्रकाश दोन्ही प्रकारच्या तुमच्या कृत्याला प्रकाशित करत असतो. एखादं पाप करा, खोटी सही करा, ते देखील प्रकाशित करतो. एखादा थिसीस लिहा, टेबल लॅम्प त्याला प्रकाशित करतो, पण टेबल लॅम्प त्यात काही करतं अशी त्याची दृष्टी राहते. आता हे जर ज्ञान ह्यातच होत असेल तर कसं त्याचं फर्स्ट हँड एक्सपिरियन्स प्रथम अनुभव येतो कसा. आता दृष्टांताने सांगतात तो पुढच्या श्लोकात 43. अरुणे नैव बोधेन पूर्वं संतमसे ऋते तथाविर्भवेत् आत्मा स्वयमेवांशुमानिव. आता कसं आपल्या याच्यात तो साक्षात्काराचं किंवा अनुभवाचा क्षण येऊ शकतो, पण प्रथम ध्यान केलंच पाहिजे. दृश्यापासून आपलं लक्ष वळून अशा दृष्ट्याकडे जा की ज्याचा द्रष्टा कोणी नाही, आणि तो अल्टिमेट दृष्टा म्हणजे नारायण, तो परमात्मा. आता तुम्ही देवाचा ईश्वराचा भाव त्याला नारायण म्हटलाय, याला हे आत्मपरमात्मा तत्व जो स्वतः सच्चिद आनंद स्वरूप आहे, अस्तित्व ज्ञान आणि आनंद स्वरूप असलेला तो आत्मा. तो सूर्यासारखा कसा प्रकटतो. सूर्य एकदम नाही क्षितिजावरीत पाहतो. प्रथम उषःकाल होत असते, नंतर अरुणोदय होत असतो, नंतर त्याच्यानंतर सूर्योदय होतो. तर सूर्य उगवण्याच्या आधीची जी भूमिका असते त्याला म्हणतात अरुण. त्याचा सारथी आहे सूर्याचा. आपले ते कुठेतरी कोणी मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर एकदम त्यांची कार येत नाही, पहिल्यांदा पायलट कार येते आणि म्हणून तर 2-4 गाड्या त्याच्यावर हे सगळं जाऊन शेवट ते शिवलिंग असलेली कार येते की समजा ती आता प्राईम. तसं हे एकदम नाही, त्याला साधकालाही अशी इंट्युशन म्हणजे आंतरिक दृष्टी प्राप्त. ते ज्ञानेश्वर माऊली म्हणते की पहिले तिरी काऊत कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे, उड उड रे काऊक. म्हणजे ह्या जीवरूपी काऊला म्हणतात उड. कुठ्या त्या आकाशात नाही, चिदाकाशात. आणि तिथे दुसऱ्या भजनात म्हणलंय की सोडी सोन्याचा पिंजरा. लोखंडाचा पिंजरा आपण सोडणार, चांदी मिळाली तर चांदीचा पिंडा सोडणार आपण, सोनं मिळालं. व सोन्याचं सोनं म्हणजे सत्वगुणाचे तो पलीकडे जा. तर असं होऊन दिवसा घ्या उपाधीच्या पलीकडे तो तर सूर्य उगवण्याच्या पूर्वी जी भूमिका असते त्याला म्हणतात अरुणोदयाची अवस्था. त्याच्या आधीची अवस्था पाहिली की इतकं डार्कनेस किंवा अंधार असतो की वाटत देखील नाही की या ठिकाणी प्रकाश होतो. तसं कधी कधी तुमचं मन इतकं ब्लँक होऊन जातं की समजत ते तर काय आहे, सगळे विचार संपले. तुम्हाला याचं चोणूक तुम्हाला केनोपनिषदात उदाहरण पहा. पहिल्यांदा अग्नी गेला अहंकाराने, तो परत आला. त्याचा वायुदेव गेला, तोही परत आला. इंद्राने पाहिले की दोघांना ठोकर बसली, आपण तसं अहंकाराने जाणं बरोबर नाही, नम्रतेने गेला. पण त्याचं निदान त्या दोघांचा वार्तालाप तरी झाला, म्हणजे सगुणाचं रूप तरी पाहिलं. याने निर्गुण निराकार पाहत असताना सगळंच ब्लँक झालं. पण प्रतीक्षा केली तेवढ्याच्याच लगेच सरस्वती माता म्हणजे विद्यादेवी प्रगटली आणि विद्यादेवीकडून उपदेश होऊन त्याला मी आपला आत्मा आहे असं इंद्रदेवाला साक्षात्कार झाला.
तर हे सुरुवातीची तसंच म्हणून ह्या अरुण शब्द काय वापरला की अशी अवस्था सुरुवातीला असते की ह्या पूर्ण अंधकार असतो, या अंधकारात हळू तांबडं फुटलेलं असतं. तसाच हा बोधेनं आपलं हे आत्मबोध आपल्याच्यात, हे आत्मबोध हे नुसतं काही थिअरी नव्हे, पण अशा तऱ्हे आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी सर्वप्रथम ह्या अविद्येच्या जे दोन प्रकार आहे, एक आवरण आणि विक्षेप. बुद्धीवर झाकण घालण्याचं काम करते आवरण शक्ती, आपल्याला समजू देत नाही पण काय वस्तू आहे म्हणून, आणि मग मनामध्ये विक्षेप होतात नसलेल्या गोष्टीचे. तर जेव्हा आवरण दूर होतं तेव्हा विक्षेपही दूर होतात. तर ढगाळलेलं आहे त्या ठिकाणी जेव्हा तांबडं फुटत असतं तेव्हा हळूहळू त्या ठिकाणी ढगात आपल्याला उजेड यायला लागतो, अजून पूर्ण नाही पडला. आणि संतमसेर होते. आणि तो अरुणेने प्रथम अरुणेनं इव बोधेनं, जसा सूर्योदय होण्याच्या आधी जी अवस्था असते त्याला तर अरुणोदयाची अवस्था आपल्यात, म्हणून तो भूपाया म्हणतात, उठील वकरी वनमाळी. त्या जरा समजलं पाहिजे काय नुसत्या भूपाया म्हणतात. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठील वकारी, त्या देवाला नाही, आपला जो वनमळी आहे तू जागा हो त्या प्रकाशात. त्याचं आयुष्यभर भोपाळ्या म्हटलं, काय भोपाळा होतं का भोपाळा होतो काय सांगा, भावार्थ असं की जरा समजलं पाहिजे काय सांगत आहे, तेच सांगत आहे त्याला. पण सर्वसाधारण आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती, काळी धारक शिर पात्र घेऊन सात्विकतेचा भाव त्या ठिकाणी धेनू हंबरती. तसे हा आपल्या विचाररूपी धेनू त्याची एकरूप व्हायसाठी जातात. याचा रूपक समजलं म्हणजे आनंद वाटतो. आणि असा जो सूर्य आहे ज्ञानेश्वर माऊलीचा, तो कसा आहे मार्तंड ते तापहीन. आपला मार्तंड कसा तो तापसहित असतो. आपल्या मार्तंडाला सूर्याला उदय आणि अस्त असतो, चैतन्यपी मार्तंडाला उदय आणि अस्तमानाची आडनाव नाही. आता पण त्याच्या आधी पहिली अवस्था पायलट अवस्था, 2-4 होंडे, 2-3 काड्या, नंतर आणि मग तसं हे ते. पण त्यासाठी आपण उघडं असलं पाहिजे आपलं अंतःकरण शुद्ध, म्हणून त्यात थोडासा जप आहे, ध्यान आहे, पूजन आहे, सगळं आधीचं आवश्यक आहे. आणि तशाच्या तेव्हा तिथे आणि तद आविर्भवेत आत्मा. यू नीड नॉट क्रिएट दॅट आत्मा, इट कम्स टू रिव्हील. तो तुमच्या हृदयात आपण होऊन प्रकट होतो. कसा आत्मा स्वयं एव अंशुमान एव. अंशुमान म्हणजे सूर्य पूर्णपणे प्रकट होतो. त्या कन्याकुमारी गावामध्ये एकदम नाही सूर्य दिसतो, असं वाटतं की तो सूर्याच्या समुद्रातूनच निघत आहे. हळू बघितलं पूर्ण झाल्या त्या लक्षात. तसं आपला हा पूर्ण सूर्य आपल्याच्यात म्हणजे आता ते रूपक आहे तुम्हाला पाहिलं. म्हणून अज्ञान केव्हा होईल की अज्ञान नष्ट होतं कशामुळं, ज्ञानरूपी बोधानी, बस आत्मबोधानी. पण हा आत्मबोध एक तर सफिशियंट आहे आयुष्यावर तुम्ही चिंतन करा. म्हणजे असा प्रातःकाळचा सूर्य उगवण्याच्या पूर्वी जसा प्रकाश अरुणोदय झाल्यानंतर घेऊन अंधकाराचा नाश करतो, तसाच अज्ञानरूपी अंधकाराचा नाश सद्गुरूपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने साधकाच्या हृदयात होत असतो. ही पहिली अवस्था. आणि नंतर तद आविर्भवेत आत्मा, तेव्हा आपणहून आत्मस्वरूप त्याला काही नवीन करावं लागत नाही. तेच गीतेत 5व्या अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मिळतं. पण ज्ञानेन तुटत ज्ञानम येषाम नाशितमात्मना आत्मना तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशेति तत्परम. तेव्हा आदित्यवत ज्ञानम प्रकाश. आदित्य म्हणजे सूर्यासारखा. आता सूर्य प्रकाशला त्याला नवीन परत दुसरा सूर्य दाखवायचे आवश्यक. सूर्याला काय दिवस दाखवतात म्हणतात ते अशा तऱ्हेने हे त्याने रूपक सांगितलं. अशा तऱ्हेनं फक्त हे सत्यावर येणारा पडदा जो आवडत बाजूला करा, ती मी तुपणाची तिथे बोल होत्या. संताचं वचन आहे की पडदा जेव्हा दोहीचा दूर केला तेव्हा माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. पर्दा दोही का हटाकर जो देखा तो मुझे मेरे अपने सिवा कोई नहीं, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. काही समजत नाही कोठे आनंद. अशा तऱ्हेचा आनंद कसा त्याला कोणी प्रकाशित करतो का, नाही म्हणाले. आत्मा स्वयमेव अंशुमान इव. म्हणजे सूर्यासारखा तो आपणहून प्रकट होतो. तसं सूर्याच्या आड आलेले ढगत त्याच्यापासूनच निर्माण होतात. ढग बाजूला केले ते म्हणजे अशा तऱ्हेने तो त्याचा प्रकाश इतका प्रभावी आहे की ह्या वृत्तींच्या पलीकडे जाऊन दृष्टी
चा स्वानुभव त्याला येतो, तो आपणहून येतो, तो कोणी निर्माण केले. कारण निर्माण केलेला जो साक्षात्कार आहे किंवा मुक्ती आहे ती एखाद वेळी विनाश होऊ शकेल. हे स्पॉन्टेनियस आहे, सहज आहे. पुढे आता असं असून का बरं प्रत्येकाला त्याची प्रतीती येत नाही? गीताही म्हणते की नाहम प्रकाश हा सर्वस्य योग माया समावृता. अर्जुना, सगळ्याच्या हृदयात मी आहे, पण सगळ्याला मी प्रतीतीला येत नाही. कारण का? तो नित्य प्राप्त आहे, तो नित्य आपल्या प्रतीतीला यायला पाहिजे. पण आपण आनंदाच्या ऐवजी दुःख अनुभवतो, ज्ञानाच्या ऐवजी अज्ञान अनुभवतो, आणि सत्याच्या सत्स्वरूपाच्या ऐवजी विकार अनुभवतो. असं काय विकार, अज्ञान आणि दुःख का प्रतीतीला? तर का बरं उलट दिसतं? आपुरीचं प्रतिमा होते, आपुरीचं वैरी का येते सांगत. आत्मा तू सततम प्राप्त अप्यप्राप्तवद विद्यया तन्नाशे प्राप्तवद भाती स्वकंठाभरणम यथा. आत्मा आहे कसा की का मिळवायचा का कधी? काय लोक म्हणतात 15 दिवस सुट्टी घेऊन आलो, आत्म पण 15 दिवसात सापडणारा आत्मा गडबड आहे. तू आत्ताही आहे, तू आत्ता फक्त तू आपल्याकडे नजर वळ, बस असं आहे ते वही. म्हणून सततम प्राप्त. तुम्हाला आधीच सांगितले आत्मा काही प्राप्तव्य नव्हे, विकार नव्हे, उत्पाद्य नव्हे, संस्कार आहे. याच्या चारही गोष्टी लागत नाही. तो नित्य प्राप्त आहे, नित्य सत्ता रूप आहे, नित्य चित्ता त्याची आहे. मग तो सततम प्राप्त. म्हणजे उद्या अज्ञानाच्या अवस्थेत सगळे झोपेला गेल्यानंतर देखील त्याचं अस्तित्व असतं, म्हणून आपण जागवतो झोपेत. त्याचं अस्तित्वामुळे झोपेत सगळं अस्तित्व बंद झालं असलं तरी आपण असतो, ते त्याचं. म्हणजे विचाराचा अभाव झाला असताना देखील त्याचा अभाव होत नाही सांगायचं त्यांना. विचाराचा भाव असताना देखील त्याचा भाव असतो. तसं हे आकाश ढगाच्या मागे सतत असतं. ढग उद्भवण्याच्या आधी देखील आकाश होतं. ढग उद्भवले तरी आकाश आहे, उद्या ढग ओसरले तरी आकाश असतं. किंवा लाटेचं उदाहरण घ्या. पाणी येण्या लाटचा आकार वाऱ्यामुळे आला, त्याच्या आधी देखील पाणीच होतं. वाऱ्यामुळे त्याला लाट येईल म्हटलं तर तरी पाणीच आहे, उद्या लाट ओसरली. तशी विचाराची लाट आहे ती ना. आणि त्यात कधी चांगली सुखाची लाट, दुःखाची. म्हणून असा जो आत्मा तो कसा आहे, त्याचा स्वभाव सांगत आहे सततम प्राप्त. मग सवाल हा उठतो की मग आम्हाला का बरं प्रतीतीला येत नाही? सतत आहे, सगळ्याचे हृदय आमचे हृदय आहे, संतांचे हृदय आहे, ऋषीमुनींचे आहे. बरं का बरं त्याची प्राप्ती न झाल्यासारखी वाटतं? अप्राप्तवत. वत शब्द फार होत आहे. जणू काही आपल्याला मिळालं नाही असं वाटतो. आपण जवळ असते वस्तू, पण आपल्या लक्षात येत नाही. बस कशामुळे होतं असं? अविद्या. विद्या म्हणजे ज्ञानाने, अविद्या म्हणजे अज्ञान असल्यामुळे. कुठल्या गोष्टी अज्ञानामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेममध्ये असतात बाकी. आणि मग तन्नाशे सती म्हणजे अज्ञान नाशे सती. जेव्हा अज्ञान दूर होत असतं, आणि अज्ञान कसे दोन प्रकट होतं तुम्हाला आधी सांगितलं की दोन त्याचे पैलू आहे. एक स्वतःला आपल्याला समजूत येत नाही कोणती गोष्ट. इव्हन व्यवहारात देखील कधी कधी एखाद्या माणसाला आपलं गैरसमज होऊन जातो. समज आपला बरोबर नसतो, नंतर अरे मी काय त्याला गैरसमज केलं. म्हणजे गैरसमज होण्याचं कारण काय? समज बरोबर नाही. समज बरोबर त्या म्हणतात अविद्या, अज्ञान. मी स्वतःला जाणत नाही, याचं कारण माझ्या बुद्धीवर आवरण येत असतं जवळच. आणि एकदा माझ्या बुद्धीवर आवरण होऊन स्वतःला मी जाणलं नाही तर मनामध्ये विक्षेप सुरू होतात. मग मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी अंतःकरण आहे, मी स्मरण आहे, वाटेल ते मी आहे तो विसरून गेला. अहम अस्मी हा सतत आहे. पण शंकराच्या एका ठिकाणी भाष्यात म्हणतात अहम नास्मी हा कोणाचाही अनुभव नाही, अहम अस्मी हाच अनुभव. तुमच्या दारावर देखील माणूस जर असा ठोठावत असेल सकाळी उठून तर तो विचार तुम्हाला हात हेच उत्तर देईल की मी आहे. कोणी कोण बोलतं? मी बोलत आहे. आता मी पण कोण बोलत आहे? हा मी आहे शब्द निर्विकार आहे. म्हणजे मी जागृत अवस्थेत आहे, मी स्वप्नावस्थेत आहे, मी निद्रावस्थेत. म्हणून आपण 3 मांडव्य उपनिषद असे 3 वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञा. त्यात आयाम हा शब्द कॉमन आहे. अहम अस्मी. पण आता अमुक अमुक अस्मी हे उपाधीशी रूप आहे. पण उपाधीशी तादात्म्य का होतं? अज्ञान वशात. बस अज्ञानामुळे. म्हणून अविद्या
जेव्हा जर हा प्रॉब्लेम होत असेल तर मग काय होईल, अविद्येचा नाश झाला की कार्याचाही नाश होतो. कारण अविद्या मला स्वरूपाचं दर्शन होऊ देत नाही, म्हणजे समजू देत नाही, आणि नाही समजलं म्हणजे मनामध्ये विक्षेप होतात. असे दोन शब्द गुरुदेव नेहमी वापरायचे, नॉन ॲप्रिहेन्शन ऑफ द सेल्फ अँड मिस ॲप्रिहेन्शन देअर ऑफ. स्वतःबाबतच्या आत्म्याबाबतची माहिती नसणं की जाणीव नसणं, आणि मग आपण आत्म्यालाच वेगळं काहीतरी समजतो शमदिसार. तसं उदाहरण दिलं बाहेरच, दोराचं आपल्याला ज्ञान नाही, मग आपण दोराला आपण काय समजतो, साप, आणि मग वर्णन करा की 6 फुटाचा आहे, कवड्या कोड्या आहे, 10चा आकडा आहे, माझ्या अंगावर असं काय ऐकतो, त्या दोराचा दोष आहे का? मग का बरं तुम्हाला दोराच्या ठिकाणी साप दिसतो? 1000 वेळ झालं, पण त्याचा विचार केला पाहिजे उदाहरणाचा, की मला दोरीचं ज्ञान नसते, याचा अर्थ माझ्या बुद्धीवर आवरण येतं. नॉन ॲप्रिहेन्शन ऑफ द रोप, म्हणजे त्या दोऱ्याबाबत माहिती नसल्यामुळं मिस ॲप्रिहेन्शन, म्हणजे त्याच्याबाबत चुकीचं ज्ञान होतं की 6 फुटाचा आहे, कवड्या काही नसतात, आणि तुम्हीच घाबरत. तर असा तन्न असे सती. मग जरा थोडसा टॉर्च लावून तसं म्हणून ह्या शिकून घेतलं पाहिजे अध्यात्मशास्त्र, आणि त्याचा वारंवार विचार केला की हा जेव्हा अविद्येचा विचार येतो, विद्येचा विचार तुमच्या हृदयात येईल. वृत्ती जेव्हा अज्ञानाची येते ते ज्ञानाची वृत्ती तिथे काम करेल, आणि मग अज्ञानाच्या वृत्तीला ज्ञानाची वृत्ती दूर करते, अज्ञानाची वृत्ती देखील संपते. मागच्या 5व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जलम कतक रेणुवत. तन्नाशे सती, तन्नाशे सती म्हणजे अज्ञानाचा नाश झाल्यानंतर अज्ञानाचे जे बाय प्रॉडक्ट दोन आहे, मी अहम भाव आणि मम भाव, आपल्याच्या सगळं बाजून तुम्हाला काही संसारात तकलीफ नाही, या 2 गोष्टी तुम्हाला बांधून घेतात, मी आणि माझे पण. त्या कबीराने एका ठिकाणी कॉमेंट म्हटलं आहे, आपकी मन की बात नहीं बताता यही बात है, बताऊ बुरा लगेगा बोले, लेकिन बुरा भी लगे तो क्या है, सत्य बताने के लिए असं करू, तुम फसे मैं में, असं म्हणतो, आणि मेरे भी बाकी कुछ फसणे का कारण नाही. व्यवहारात म्हणाल का हरकत नाही, आम्ही देखील दर 7 दिवसात आमच्या खोलीतून फायला आम्हाला येते का आपलं खोलले, पण म्हणावं लागतं व्यवहार, तो भाग म्हणाल का हरकत. पण इतका आपण गोडपटून जातो, बापरे, सगळ्या देवाला सोडून बाकीचं सगळ्याला माझं म्हणतो. और त्यासाठी उदाहरण दिले, जैसा बछड़ा होता है बोले बच्चा, तो जब जिंदा रहता है तो म्या म्या कहता है, तसा माणूस जेव्हा जिवंत होऊन सगळं कॉन्शियस असतो, हे मी हे माझं, अरे राम काहीच नसतं त्याचं खरं पाहिलं तर, आणि ओरिजिनल पाहिलं तर काही नव्हतं, आणि नंतर राम राम सत्यामध्ये काही येत नाही, पण कधी विचारत येत नाही आपल्याला, तो ते झाल्याशिवाय ते झाल्याचं का व्हावं, आता व्हावंच. कोणी काय अमरपट्ट म्हणून अवतारी पुरुष देखील राहिले, ते आपला अवतार कार्य करून राहिले आपल्या स्वरूपाचे. तो बोले जैसा बच्चा जागृत रहता है, मतलब जिंदा रहता है, तर मैं कहता, तसं आपण या बाबतीत जेव्हा जाग असतो तेव्हा झोपलो असतो स्वरूपाच्या मध्ये. ते दुसऱ्या अध्यात या निशा सर्वभूतानाम यस्याम जागृती संयमी, बाकीचे जागत तस्याम जागृती संयमी, तिथे सगळ्या रात्र असतात, तिथे ते झोपतात, जेव्हा हा जागा होतो. तो म्हणून जब मर जाता है और ढोलक पे चढ़ाया जाता, तो बोले त्याची भाषा बदलते, मैच्या ऐवजी तू करता है. एवढं होऊ दे जीवनात, बाकी काही करायची आवश्यकता. ही भक्तीची भाषा आहे. पण ज्ञानाच्या ह्याच्यात तोच मी सगळ्या ठिकाणी दिसायला लागतो. आपलं मी काय, माझ्या पुरतात, माझं घर, माझं दार, माझे मुलबळ, ते स्वाभाविक आहे, तेही म्हणा. पण तेवढ्यावर म्हणजे ते म्हणत याचं कारण काय, अविद्या अज्ञानामुळे असं सगळं वाटतं. तिथून पहिले त्याचे बाय प्रॉडक्ट आहे, मी नाही त्याला मी समजणं, माझं नाही त्याला माझं समजणं, याचा दुसरा अर्थ आहे आपल्या त्यात मोह, चुकीचं ज्ञान, आणि त्यातच मग सुरू होत असतं. पण जेव्हा कारण संपतं तेव्हा कार्य संपतं. हे तंतुद आहे पटदाह, तंतू जर जळला तर वस्त्रही जळतं. तर पहिला धागा कोणता आहे, अविद्येचा आवरण, पण बुद्धीवर झाकण येतं, आणि ते निघालं. समजा तुम्ही आणि मी बसल्यानंतर घनदाट काळा पडदा असेल तर जवळजवळ असून देखील एकमेकाचे चेहरे दिसत नाही, पडदा बाजूला काढा म्हणतो. नवरा बायकोत पहिल्या दिवशी अंतर पडदा होतं, ती काढून टाका. तसा हा जीवाचा आणि ईश्वराच्या मागे मायेचा पडदा आहे, ते गुरु काढून टाकतात. त्याला म्हणतात अनावरण समारंभ. आता अनावरण समारंभ करत असताना मिनिस्टर काही नवीन डॅम बांधत नाही, तो आपला कैची घेऊन येत असतो, लाल रिबीन बांधतो, पडदा काढला, पहा तू माझं नाव लिहिलंय की नाही, तिथून सुरुवात होती. इथे तेही नाही आवश्यक. आणि म्हणून ह्या तन्न असे सती प्राप्तवत भाती, फार मजेदार शब्द आहे. पहिल्यांदा अप्राप्तवत भाती,
जणू काही मिळालं नाही असं वाटतो. आणि नंतर पण कशा प्रकारे स्वकंठाभरणं यथा, कंठामध्ये एका बाईच्या गळ्यामध्ये कंठी होती, इथेच होती, पण साडीचा पदर आला तिला दिसलं नाही. चोरांनी नेली. मला वाटतं तो कालचाच माणूस आला असेल. स्वतः रडत बसते, जवळच आहे, बगल मी बच्चा और गाव मी ढिंडोरा असं ते चालते. एक बायको तशी काकडे गाठोडली, काय पुराला घेऊन बसली. काठोड पडला, पोरगात पडला समजा. आता काय करत, तुझ्याच जवळ आहे म्हणते ना, आणि कोणीतरी सांगायला पाहिजे. हे म्हटलं माझी कंठी हरवली, कंठाला द्या. आणि कंठरवाने घोष करत आहे, कंठी हरवली हरवली हरवली. आता कंठी नित्य प्राप्त आहे की नाही तिथे, पण पदर इथे आलं दिसत नाही. मला एका ठिकाणी असं गेलं, कालून माझं स्वामीजी वरची रूम जरा चांगली आहे, सगळं सामान घेऊन गेलो, तर माझ्या पुढच्या वर्षी ते फाईल केली होती त्या सगळं होतं. तो कागद हरवलं, ते पुढच्या वर्षीचा प्रोग्रामच खतम. सगळं धोंडा इतका घाम आला मला की खूप खरं सांगतो. ते कुठेतरी असतेच नाहीत, काही त्याला काही पाहायचं नसतं जाताना. अरे देखो स्वामीजी हा नाही आहे म्हणजे ऊपर देख. मग एक बाई मला भेटायला तिथे खुर्चीवर बसताना तिने पडदा काढला, त्याच्या खाली सापडलं ते. तसं हे आहे, आवरणाचा पडदा बुद्धीवर आला की दिसून देत नाही. म्हणून तसं तन्नाशे सती प्राप्त. कसं स्वकंठा, कोणीतरी सांगते कंठी तुझ्या गळ्यातच आहे ना, काय झालं, रडते, काही होत. एका बाईला स्वप्न दिसतं, त्या नवरा मरण पावलाच असो. आता काय झालं, अरे ते ओरडायला लागले, अरे का रडतेस तू, काय सांगण्यासारखं नाही म्हणे. आता असतील पण तुम्ही कशी इथे म्हणून नाही, तसंच आहे. खऱ्या अर्थाने कुछ गया नाही, कुछ जाने वाला नाही. हाई वैसी चीज आहे, लेकिन सब मन गडबड करताय, मी आणि माझ्या. म्हणून ह्या कारण संपलं. त्यांना अशी सती प्राप्तवत भाती स्वकंठाभरण. आणि यासाठी तुम्हाला एक उदाहरण सुरुवातीला सांगितलं, ते म्हणजे दहाव्याचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. नशे महानष्टा, दहावा तिथेच असतो, फक्त दहावा सोडून बाकीच्याला मोजण्यात आम्ही हुशार. तो तसा, ही तशी, तो अमुक, तो अमुक. मी कोण झालं. तो दावा नित्य प्राप्त असतो. त्या दाव्याला धोंडायला समजा स्वर्गलोकात गेला तरी तुम्ही परत याल रडत की दावा काही सापडलं नाही. जरा थोडंसं डुबकी घेतली त्या ह्याच्यात, नसला दावा गमावला तर गमावला जाईल, असं आपलं काहीतरी दुडणं चाललं आहे. आणि समजा नाही काय तर नाकाचा ट्रंब धावून पाहिला, हातपाय वरून पाहिले, तरी दावा काय दावा आहे तसं. म्हणून हे ज्ञानानेच जाणून, म्हणून नित्य प्राप्त वस्तू आहे, त्याची प्राप्ती ज्ञानात एव, दुसरा काही मार्ग नाही. म्हणून त्याच्या आधीचं सगळं साधन करा. आणि हे जर जरा समजा आपण काहीतरी पुण्य केलं म्हणून आपल्याला नित्य ऐकायला नाही तर मिळत नाही. आणि मग प्राप्तवत भाती, शब्द फार महत्वाचं. तसं मग दहाव्याला सांगितलं की का रडता रे बाबा, तत्वमसी ते तू आहेस, राईट टाईम. आपल्याला तर तत्वमसी किती सांगितलं लक्षात येत नाही. मग अशा वेळेस गुरुजन त्या गाढवाकडे बोट दाखवतात आणि म्हणतात तत्वमसी ते तू आहेस. आता काय करणार, त्यासाठी मनाची तयारी पाहिजे खूपच. आणि असं केलं असेल तर मग समजते का, आता समजलं आता जीवनात इति कर्तव्यता प्राप्त होते. कसं स्वकंठाभरण मिथा. एका त्या बाईकडे दाखवत तुझ्याच कंठात आहे. आता हरवले ते गवसले का असं, खरं तर हरवलं नव्हतं, पण हरवल्यासारखं झालं होतं. कधीच आत्मा हरवला नाही. आणि हरवला परत मिळाला असेल तर बाहेरच्या भौतिक वस्तूसारखं होईल. तसं तर आत्मा नव्हे, आत्मा तो सतत प्राप्त हा समजलं पाहिजे. आणि म्हणून गुरुजनांचं महत्त्व आहे. उद्या देव जरी उभा झाला तरी गुरु माझा सगळ्यात महत्त्व. त्याच्या सगळ्या देव साठवल्या त्या ठिकाणी. आणि एका शब्दाने जीवन बघून जातं माणूस. फक्त त्याला पकडलं पाहिजे आपल्या मनात की काय सांगितलं आपल्याला, आम्ही कोण आहे. आणि त्यासाठी सतत अभ्यास, उपदेश त्याने करणं आवश्यक आहे, करणार. पण त्याचं श्रवण मनन निधिध्यासन करून आपला आत्मसाक्षात केल्यानंतर काही बोलून दाखवायचं नाही. तिने बी चूप, मेरी बी चूप, आणि गुपचूप आपल्या स्वरूपाचे असेल. गुपचूप म्हणजे ते नव्हे, चौपाटीवर मिळतात ते, अशा तऱ्हेचं आहे. इतकं मजेदार आहे. आणि ते बोलू शकत नाही. म्हणून दोन महात्मे जेव्हा एकत्र त्याला काय बोलावं समजत नाही. कबीराकडे कोणीतरी भेटायला खूप असं पोहोचलेले दोन, ते चुपचाप राहिले. त्याच्या एका शिष्याने विचारलं किंवा मुलाने विचारलं, बाबा आपकी तो कोई बात हुई नहीं. बोले बाप होई रे, जो हुई वो जानते, और जो होते हम भी जानते, अब तू नहीं जानता तो मैं क्या करूँ.
एका विद्यार्थी मला ब्रह्म सांगा, तो आता ब्रह्म काय सांगणार आहे, काही दिवसपर्यंत सांगणार शब्दांनी, तसं चुपच राहिलं त्याचा. आपल्याला तर शंकाच यायला लागते का चुप राहायला असेल, याला काही येत नसेल म्हणून. आपल्या आता काय त्या ब्रह्म काही जाणण्याचा विषय आहे का, तो नित्य प्राप्त आहे बस, त्याच्यासाठी फक्त आहे तसं. त्यासाठी फक्त शास्त्र आणि गुरु उपदेशात इथपर्यंत ज्ञान येतं, यानंतर परोक्ष ज्ञान. आता तिथं आपलं स्वरूप जाणलं की कसं स्वयं आविर्भवित आत्मा. मागच्या श्लोकात सांगितलं मेघा अंश पाहिन, म्हणजे मेघ दूर झाल्यानंतर जसं अंशुमान सूर्यात पकडतो तसा तो नित्य प्राप्त आहे. फक्त जसं पदराचं आवरण बाहेर निघून गेलं की तर आपली कंठी तिला सापडली, आता सापडली सुद्धा बरं वाटतं, हरवल्यानंतर सापडल्याचा आनंद वाटतो. आणि म्हणून चिन्वता मज्जता वा, त्या रमण महर्षीचे एक एक शब्द इतके पॉवरफुल आहे. एक तर तुम्ही चिंतन करून प्राप्त करा, अहंकाराला बुडवून टाका त्या ठिकाणी, आपलं आत्मतत्व सगळे. नाहीतर मज्जता वा किंवा अहंकाराला पूर्णपणे समर्पित करून झाला, पण अहंकार आणि परमात्मा एका ठिकाणी राहील असं शक्यच नाही. कारण भक्तीची देखील गल्ली आहे, त्याच्यात दोन नाही राहू शकत. की ते अहम मम भाव से तो संपतो आणि राहतो तो आत्मा कसा स्वकंठा भरणम्यथा. पण प्रश्न आहे की ब्रह्म सत्य आहे, आत्मसत्य आहे, मग जीवभाव पाहत असताना आपली भ्रांती कशी होते. दुसरं उदाहरण आता बाहेरचं ऑब्जेक्ट, हे झालं सब्जेक्ट इथे बाहेरचं. तर पुढच्याच्या सांगता स्थानो पुरुषवत भ्रांत्या कृता ब्रह्मणि जीवता जीवस्य तात्विके रूपे तस्मिन् दृष्टी निवर्तते. दुसरा दृष्टांत देतात की कसं होतं हे इतकं जवळसून आपल्याला दिसत नाही, गुरुजनांनी सांगून देखील आपल्या प्रचित येत नाही. कधी कधी त्यांच्या सांगण्याबद्दल आपल्याला शंका येते की असेल का आत्मा, आम्हाला तर दिसतच नाही. असता तर दिसला असता, आम्हाला सवय त्या असता मला कसा विचार आला. आत्मा असता तर दिसत नाही, आत्मा असता तर ऐकायला आला असता, आम्हाला हे सवय. तो तर ज्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला येतो तो आत्मा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला दिसतो तो आत्मा, तो कसा दिसणार. पण अशा माणसाला असं का भ्रांती होते. आता पुढे उदाहरणे स्थानो पृथ्वी. स्थान म्हणजे एखादा खांब आहे असा होठीमध्ये, आणि आपण कोणीतरी सांगून जातो तिथे जाऊ नका बरं, तिथे जरा भूतासारखं आहे, आपल्या टाळक्यात भूत घातलेलंच. तो पुरुषवत भ्रांत्या, तो खांबच बेता आहे असं दिसायला लागतो आपल्याला. कधी कधी आपण काही काही ठिकाणी काही घरात जात नाही, लोक भूत आहे भूत, तुमच्या टाळक्यात भूत बसतं तर काय करणार ती. आणि मग त्यांनी काहीतरी एखादं असं झाड असतं आणि त्याचे इलेक्ट्रिसिटीवाल्याने जरा कापून असं, आणि रात्रीच्या गेलं म्हणजे असं वाटतं की तू जणू काही असंकडे पाहत आहे. आणि काही लोकांना काही नसताना होती की इतकी भ्रांती होती की तुम्हाला काही सांगायचं काम नाही. तर सगळे तब्येत पाहिले तर सगळे व्यवस्थित, एक्सरेमध्ये काही निघत आहे, मला काहीतरी होतं माझ्या पाकून येत. आता कोण काय करणार त्याला. तिथे समोर आहे खांब, पण खांबाला खांबासारखं रोज असल्यामुळं त्यातून तो जीभ काढत आहे, हात माझ्याकडे येत आहे, असा करतो. कृता ब्रह्म आता म्हणजे भ्रांत्या पुरुषवत भ्रांती. पुरुष किंवा कधी कधी चोरासारखं वाटतो आपल्याकडेच, कधी नुसता दरवाजा वाजतो पण आपल्या आला तर नसतो. मग हवा आली, याची हवा गेली, समजेल किती फरक पडतो थोड्या थोडा एका दृष्टी. कृताबरोबर म्हणजे तशाप्रमाणे म्हणाले हा. आता जसा भूताचा भास होतो, खऱ्या अर्थाने नसतो, पण भास होणं म्हणजे काही गोष्ट नव्हे. जसं मृगजळ दिसतं पण दोन माणसं त्याच्याकडे पाहतात, पुढे दृष्टांत येणार येतो. एकाला खरं वाटतं पाणी आहे म्हणून तो आपलं धोतर भिजायला जातो, ते समज याच्या मागे लागण्यात काय. तसं ज्ञान दोन्ही माणसाला जग असतं, पण एकाला समजतं की नाही. पण ज्याला अज्ञान आहे तो माणूस त्या मृगजळाला खरा समजतो, तसं त्याला नसलेल्या बेता तो खरं वाटतो आणि त्याचं वर्णन करत बसतो अर्धा तास. जीवस्य तात्विके निरूपित कृता ब्रह्मणी जीवता. असं आपलं ब्रह्मस्वरूप न जाणल्यामुळं, आत्मस्वरूप न जाणल्यामुळं तो जीवभावाला येतो. मांडुक्यात पहिला श्लोक आहे की पहिल्यांदा अविद्येचा प्रभाव म्हणजे जीव समजतो स्वतःला, आणि मग जीवाचे सगळे परिणाम तो भोगतो. जीवस्य तात्विक रूप पूर्वम कल्पेते जीवम.
ततो भावान पृथक विधान बाह्यान आध्यात्मिकाश्चैव यथा विद्या तथा स्मृती. काय मांडू की तितकं छान उरले की अमृतासारखाच. पूर्व कल्पते, कल्पना करतो मी जीवा, म्हणजे आपलं खरं स्वरूप कोणतं आहे? ब्रह्म किंवा आत्मस्वरूप. आत्म कसं आहे? नित्य प्राप्त. तुम्ही देखील तेच आहे, पण आपलं ती माहीत नसल्यामुळं. तसं ताणू आहेत न समजल्यामुळं त्याला पुरुषभूत म्हणजे का एखादा चोर आहे किंवा आता वेता आहे अशी कल्पना होऊन आपण भीत असतो. ब्रह्मणी धीमता कृता. ब्रह्मामध्ये आपण जीवभाव करतो. तिथून पहिली सुरुवात म्हणजे अज्ञानाचं पहिलं पिल्लू आहे जीव. आणि जीव मग आपल्या ह्या तीन शरीराशी एकरूप होऊन, स्थूल देहाशी एकरूप होऊन जागृत अभिमान करून आत्मा, सूक्ष्म देहाशी एकरूप होऊन स्वप्नाचा अनुभव घेतो, कारण शरीराशी करून निद्रा अवस्था आणि फिरत असतो त्यात. पण खऱ्या अर्थाने त्यात तुरी अवस्था ते आत्मतत्व तसंच आहे. ते आत्मतत्व हे ब्रह्म न जाणल्यामुळं जीव तोपर्यंत हा भ्रांत झालेल्या माणसासारखा विवळत असतो. आणि लिमिटलेस आहे, अमर्यादित स्वरूप आहे, पण मर्यादा अनुभवतो. जीवस्य तात्विक रूपे तस्मिन दृष्टी निवर्तते. पण जेव्हा त्याच्यावर हे शास्त्राचे संस्कार होतात, गुरुजनापासून त्याला उपदेश प्राप्त होतो, तेव्हा समजते की हे आपण खऱ्या अर्थाने कोण आहे. आधी समजलो तुम्ही अर्थ. म्हणून श्रुतीचं ज्ञान झाल्यानंतर तात्विक रूप आहे. त्याचं तात्विक रूप म्हणजे तत्वामध्ये दोन शब्द आहेत, तत् आणि त्वम. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव. या दोघांची एकरूपता सांगणारं वाक्य आहे तत्वम असी. तो विचार येईल आपल्याला. तसं पाहिलं तर दोघांमध्ये महदंतर आहे. ईश्वर आहे सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान. मी आहे जीव, अल्पज्ञ, अल्पव्यापी, अल्पशक्तिमान. विरुद्ध धर्माच्या दोन गोष्टी कधीही एकरूप होऊ शकत नाही. मग त्याचा अर्थ घेत असताना आतला अर्थ घ्यावा लागतो त्याचा. तसं आपण तो हा देवदत्त आहे. 50 वर्षाच्या आधी तुम्हाला भेटला असेल, तुमच्या वर्गात असेल, पण तुमची भेट नाही असेल, त्याला दाढी वाढली आता, पण तू दुसरा जो त्याला जाणतो तो तिथे गुरुसारखं काम. अरे तुझ्याच वर्गातला आहे ना तू, त्याला काय आपण बंड्या म्हणत होतो. तो हा देवदत्त आहे. तो खरं एकदम नाही पट. तो तसंच होतं, त्याचं फक्त शरीर बदललं, पण त्याच्यातला जीवभाव तोच आहे. त्यांनी देश बदलला. तो होता पूर्वी काशीमध्ये, आता दिसतो अयोध्यामध्ये. तोच आहे ना. तो हा कसा होऊ शकेल? तो खिडकीला अरे आता खूप झाला, कवी तो रिटायर झाला असं. तेव्हा सिक्युरिटी होते. म्हणजे खऱ्या अर्थाने तो देश आणि हा देश नव्हे. लक्षात हे कसं अर्थ घ्यायचा असतो जेव्हा गुरुजन सांगतात तेव्हा तात्विक रूपे लक्षात येते. तो देश आणि हा देश दोन्ही भिन्न आहे. तो काळ आणि हा काळ भिन्न आहे. काहीतरी असेल मागे 25 वर्षाच्या 50 वर्षाच्या आधीचा काळ आणि आताचा काळ काही असेल 72-75 सालचा. आता खूप फरक होतो. पण त्या शरीरात असलेली जिवंत असलेली एंटिटी तोच आहे. तसं तुम्ही देखील शरीर बदलत असतो. कौमारम यवनम जरा, पण आपला आत्मा कसा तोच असतो. तर तो सांगताना मग तो काळ तत्काल विश्वस्त देवदत्ता आणि एतत् काल विश्वस्त देवदत्ता. त्या काळात असलेला देवदत्त आता असलेला तो एकच आहे. काळ बदलला, देश बदलला, त्याची शरीर यष्टी बदलली, पण तो ते असं समजून घ्यायचं. मग बाह्यदृष्टीने तो देव आहे, सर्वज्ञ आहे. मी जीव आहे, अल्पज्ञ आहे. त्याची सर्व बुद्धी आहे, माझी अल्पबुद्धी आहे. पण सर्व बुद्धीचा जो द्रष्टा साक्षी आहे तोच माझ्या अल्पबुद्धीचा आहे. द्रष्टा एक आहे की दोन आहे? एकच आहे. द्रष्टा तो आहे बस. एक गुरुच्या कृपेने संबंध म्हणजे लक्षात नाही का, अरे वही मैं हूँ. तात्विक रूपे तस्मिन दृष्टी निवर्तते. आणि ती दृष्टी त्याला प्राप्त झाल्यानंतर लक्षात येते की आपलं स्वरूपही अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म आहे असं समजून त्याचा अविद्येचा नाश होतो त्या ठिकाणी. तस्मिन दृष्टी निवर्तते. त्यासाठी आवश्यक जे आहे ते अंतःकरणाची शुद्धी आणि त्याच्यातून प्रथम विक्षेप दूर होऊ द्या. विक्षेप दूर झाले की राहिलं आवरण. शांती येते मनाची, पण भ्रांती जात नाही नुसत्या ध्यानाने. आणि मग तिथे गुरुजनापासून समजलं की तेच तू आहे आपलं स्वरूप. तर अशा तऱ्हेनं जसं आपण खांबाबाबत जसं हे करतो तसंच हे घडत असतं अविद्येमुळं. आणि अविद्येचा नाश झाला की हृदयातल्या गाठी सागताडून तुटून पडतात.
फक्त हे समजलं पाहिजे. पण आपण झालं कसं, त्या धोब्याच्या गाढवासारखं झालं आहे. धोबी गाढवाला घेऊन जातात तिथे. 5-6 वर्षाचा अभ्यास झाला ते गाढवच ते 7 वर्ष. पण दरवेळेस जाताना खुंटी घेऊन जायचा तो आणि लावायचा. पण एक दिवस तो खुंटी न्यायचं विसरला. गावापासून घर 10 किलोमीटरवर. आता ते टाळक्यावर हात ठेवला, आता कसं होणार. असं तिथून एक महाराज चालले होते. महाराजाला काही युक्त्या माहीत असतात आणि विचारते, महाराज काय करा, अरे क्यों हात कर. बोले आज भूल गया मैं खुटी लाने का. अरे गधा है तू नहीं बनना जैसा. क्या करू. बोले मार कुछ नहीं, एक आयडिया कर. त्याला इतकी सवय आहे. तुम्ही बघा घोड्याला देखील ना त्या सवय बरोबर तिकडे जातात. तसं आपलं मनाचं घोडं इकडे उडत आहे, ते आता आत्म्याकडे लावायचं. तिथे गेलं कुठे थोडा अभ्यास करायला लाव त्याला. जरा तुला शिकवलं नाही. 7 वर्षाचा अभ्यास म्हणून महाराज पहिल्यांदाच भूल झाली माझी. आता गेलो होतो पण वेळ जातो तेवढ्याच्यात. काही तर अर्जंट मला कपडे द्यायचे, आयडिया कर. ऐकून आता ऐकतो मग महाराजाचं शेवटचा. आता ते सगळं त्याला असं कर, सवय त्याला बसायची. गाढवाला असं कर असं कर, पण खुंटी काढल्यासारखं कर, खट खट खट. तो समजेल का. त्याला सवय झाली इतकी त्या. आणि मग त्याला शेवट सांग त्याला बैठ तो बसून नाही. जमलं गडायचं. आता महाराज निघून गेले. जवळ ती झोपली आधी त्या घरात. गेल्यानंतर कपडे धुण्याचा प्रॉब्लेम दुसरा. खडायचे होते बोले वास. इतकं बसलं काही उठतच नव्हतं तिथून. आता या महाराजांनी काहीतरी हिप्नॉटिझम केलाय म्हणे, बाकी काही नाही. काय करणार. उन्हीं को पूछेंगे. दोन घरात झोपडी होते. महाराज अरे बुद्धू आहे का तू त्याच्यासारखा झाला. जसं आता कुठं केलं तसं उघडायचं काम करत. तसं असे अविद्याचा भाव आहे तोपर्यंत विद्येचा भाव जागृत करा. त्याच्यानंतर विद्या आणि अविद्या दोन्ही संपेल. आपलं गाढवासारखंच मन झालं आहे की हे फार जमते आपल्याला कुठलं बाकी सगळं. पण हे ऐकायचं म्हणजे पहिल्यांदा डोक्यावरून जातं. गेलं तर आज जात नाही. क्लास पुरतं तेवढं बरं वाटतं. नंतर आपलं सुरू होतं. ह्याच्यासाठी वारंवार अभ्यास करून जेव्हा करतो तेव्हा तत्व काय दिवसचे तात्विक रूप आहे. जीवाचं ते तात्विक रूप आहे. तात्विक म्हणजे ते साक्षी स्वरूप आहे. शमधीचा तोच ब्रह्मांडाचा साक्षी आहे. आणि तो मी असं समजल्यानंतर तस्मिन दृष्टीने वर्तते. ती आता वृत्तीने राहत ती दृष्टी होते. आणि त्या दृष्टीमध्ये सगळा हा भ्रम निराश होऊन जातो. तेव्हा डोळे उघडून सांगितले की आता हा दूरच आहे. आता हे समजल्यानंतर तुम्हाला शंका नास्ती केलं. शंका नको त्या ठिकाणी बस. आता तो अनुभव आल्यानंतर कसा तो एक अनुभव आला की बाकीचे सगळे विक्षेप आणि आवरण कसं दूर होत असतं, तसं कारण संपलं की कार्य संपतं. झोपेतून जागवणाऱ्या माणसासारखं आहे. झोपेत असताना आपल्याला स्वप्न दिसत असतं. स्वप्न हे झोपेचं बाय प्रॉडक्ट आहे. निद्रा हे कारण आणि स्वप्न हे कार्य. जेव्हा तुम्ही जागा व्हा तर कार्य आणि कारण दोन्ही लुप्त झालेलं असतं. का झोपेमुळे आपल्याला स्वप्न दिसतं. का दिवसा देखील काही लोक स्वप्न पाहतात पण आपण एक व्यवहाराच्या दृष्टीने. जेव्हा मी झोपेतनं जागा होतो तेव्हा स्वप्नाची आठवण येते नाही असं नव्हे, पण समजतं की स्वप्नाचं काही खरं नाही. कालही मला दिसलं सांगण्यासारखं नाही. जागा जायचं काही खरं नाही. तर तसं ही जागृती होते. कशामुळं त्या तत्वज्ञानाने आपले हे दिवस तात्विक रूप आहे. असं नुसतं रूप नव्हे पण तात्विक स्वरूप झाले असताना अविद्या आणि आवरण आणि विक्षेप दोन्ही संपवून आपल्या स्वरूपाची स्थिती कशी प्राप्त होते. मागच्या उदाहरणाप्रमाणे सूर्यवत सूर्यासारखं नवीन निर्माण करणं लागते. आता समजा अशी दृष्टी प्राप्त झाली तर अहम मम भ्रम त्याचा कसा निराश होतो. आता पुढच्याचं सांगत आहे उदाहरण. हे वैशिष्ट्य आत्मबोधाचं हे नुसता सिद्धांत नव्हे पण त्याला सपोर्टिंग असा दृष्टांत देऊन तुम्हाला क्लिअर करत आहे. हे बघा सिद्धांत असेल किंवा काय तत्वज्ञान थिअरी असेल आपण लॉजिकली सांगू शकतो. पण अनुभव आहे तिथे तर्क सांगता येत नाही. चॉकलेट गोड आहे काय तुम्ही तर्क सांगणार तुमच्याला. आणि कोणाला शंका असेल खाऊन का म्हणावं लागेल त्याला. आता फक्त खाताना तोंडात काही ठेवू नको दुसरं एवढं सांगावं लागतं. तसं आता हे तेच चाललंय त्याचं.
तर आत्मज्ञानाचा प्रभाव कसा होतो आणि अहम ममता कशी जाते त्यासाठी सांगतात, तसं एक कारण जर दूर झालं तर कार्य कसं दूर होत असतं. निद्रा जर आपली उघडली तर स्वप्ने जसं दूर होतं तसं कसं. एक दिशेचा उदाहरण देऊन सांगतात. कधी दिशाभूल होते माणसाची, पण एक दिशा माणसाला समजली की बाकीच्या सगळ्या दिशा ऑटोमॅटिकली समजतात. पाहता पुढे तत्वस्वरूपानुभवात उत्पन्नम ज्ञानमंजसा अहम ममेति चा ज्ञानम बाधते दिग्भ्रमादिवत. कशामुळं? तत्वस्वरूपानुभवात. पर्यंत तत्वाचा आपल्याला गुरुजनापासून वारंवार ऐका हो, आत्मबोध, उपनिषद, आपली एक आयडिया येते की ही असं याचा कधी विचारच केला नाही. नाहीतर गुरुदेवासारखे एवढे शिकलेले अत्यंत परमबुद्धिवान असले देखील कशाला गुरुजनापासून जाऊन ऐकून घेतलं, समजलं ते एकदम वाटतं की याचा कधी विचारच केला नाही. म्हणून तत्वज्ञान एकदम येत नाही, पण श्रवण करावं, विचार करावं, आपलं वाटतं की ही पटण्यासारखं पण. आता त्याच्यानुसार माणूस अनुभव घेत असतो कुठलीही गोष्ट. प्रथम आपण कुठे जायचं, कसं जायचं, आणि नंतर जेव्हा प्रवास करतो आपण त्या ठिकाणी जातो. फक्त हा प्रवास कसा आहे, हा प्रवासी आणि प्रवास करून शोधणारा तो एकच असल्यामुळं त्याला म्हणतात तत्वस्वरूप अनुभवात. आपल्या गुरुजनांपासून शास्त्राचं किंवा उपदेशाचं ज्ञान झाल्यानंतर जेव्हा स्वतः साधक आत्मचिंतन करतो तेव्हा त्यालाही आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेऊन उत्पन्नम ज्ञानमंजसा. आणि अंजसा म्हणजे ताबडतोब इमिजिएट प्रगट होणारं ज्ञान. काय होतं ते, कसं भ्रमाला दूर करतं. उत्पन्न ज्ञानम दिग्भ्रमादिवत अहम मम इति अज्ञानम अंजसा बाधते. किंवा हे ज्ञान उत्पन्न झालं की त्याच्यात दिग्भ्रमादिवत. जसं आपण एखाद्या जंगलात कोणी जात असेल, रात्रीची वेळ आहे, त्याला समजत नाही की कोणत्या रस्त्याने जाऊन, आधीच काळोख पडलेलं आहे, समजत नाही, दिशाभूल झालेला माणूस होतो. आता किती केलं तर त्याला थांबावं लागेल तिथे. संध्याकाळ रात्रीची वेळ समजा 3, 3:30, 4 वाजता पोहोचला, 2-3 तास कोणी काही जाऊ शकतो, आपण चुपचाप होतो. हळू सूर्योदय झाला की त्याला ते दिसतं की या दिशेला सूर्य आहे. त्याला माहिती की आपलं जे गाव आहे ते उत्तर दिशेला आहे. एक दिशा समजली की सगळ्या दिशा. तशा दिशा दाखवण्याचं काम शास्त्र आणि गुरुजन करतात. पण त्याच्यासाठी आतला अंधकार दूर होण्यासाठी साधकाला आपली साधना करत राहावं लागते. आणि मग त्यात जेव्हा आपल्याला हे आत्मस्वरूपाच्या चिंतनाची दिशा सापडली असताना एकदा आत्मचिंतन वजा चिंतन स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. त्याला म्हणतात तत्वस्वरूपात अनुभवात. तत्वस्वरूपाचं अनुसंधान करून जेव्हा अनुभव येतो तो तेव्हा उत्पन्नम ज्ञानम, त्यातून तो निष्पन्न होणारं आत्मब्रह्मैक्य ज्ञानम, आत्मा हाच ब्रह्म आहे असं जेव्हा ज्ञान त्याला प्रतीती येतं तेव्हा कसं होतं दिग्भ्रमादिवत. तसं सकाळी उठून हळूच अंधार निघून जातो. मग सांगितलं उदाहरणप्रमाणे प्रथम अरुणोदय होतो, येऊन तेवढे दिग त्याला चुरून सापडली की समजा की हे पूर्व दिशा आहे. एकदा एक दिशा सापडली की मग मागची दिशा पश्चिम आहे, डावीकडची दिशा उत्तर आहे, उजव्या हातावरची सगळं समजतं. एक तसा हा सगळा भ्रम. आणि मग त्याच्यातून भ्रमाचे 2 गोष्टी असतात अज्ञानातून, एक अहम मम इति. हे जो 2 अज्ञानाचे 2 पिल्लू आहेत, प्रथम मी आणि माझं, हे दोन्ही त्याच्या हृदयातलं गळून पडतं. व्यवहारासाठी म्हणेल तू मी जातो माझं घर, पण समजणार नाही की काहीच नाही. अहम मम इति अज्ञान, अज्ञानमच्या अंजसा बाधते. अंजसा म्हणजे इमिजिएटली, ताबडतोब, वेळ लागत. की जसं स्वप्नातून जागा झाल्यानंतर स्वप्नातलं दुःख किती वेळात बाधत होतं, ज्या क्षणी तुम्ही जागा झाला तसं सुरुवातीला व्हायब्रेशन वाटतात, तर समजत नाही काय. तुम्ही स्वप्नात काही गोष्टी पुढच्या देखील खऱ्या म्हणा, पण त्या देखील खऱ्या होऊन खोट्या होत असतात. पण किती वेळ लागतो स्वप्नातून जागा झाल्यानंतर स्वप्नातलं दुःख दूर व्हायला. अंजसा म्हणजे इमिजिएटली ताबडतोब, बस. तसे हे ज्ञान इमिजिएट आहे. म्हणून त्याच्यावर भाष्य जे मोक्षम सद्गुरु सुशुष्या,
वेदांत श्रवण मनन किंवा गुरुजनांची सेवा करून श्रवण मनन निधिध्यासन करून तो जेव्हा स्वतः अनुष्ठान करतो त्याच्याप्रमाणे त्याच्यापासून उत्पन्नम विज्ञानम. विज्ञान म्हणजे अहम ब्रह्म अस्मी हे आपण शब्दाने ज्ञान होतं. जेव्हा तो हळूच अभ्यास करतो तेव्हा त्याची ती दृष्टी होते. जसं ब्रह्म अस्ति हे श्रद्धेने होणारं ज्ञान आहे, पण ब्रह्म अस्मी मी आहे हे त्याचं विज्ञान आहे. त्याला विज्ञान होत असतं. आणि अज्ञान अहंकार निवारण पूर्वकम, अज्ञान आणि अज्ञानापासून निष्पन्न अहम मम भाव निवारण होऊन अभयम म्हणजे अभय असं परब्रह्म त्याची तो अनुभूती घेतो. आणि हा नियम आहे की कुठल्याही तुमच्या व्यवहाराची की समस्या कारण दूर केलं की कार्य दूर होत असतं. कारणाभावे कार्य अभावा. आणि मग त्याच्यात आज आपला जो भाव आहे म्हणावं लागतं व्यवहारासाठी माझे मुलं बाळ आहे, पैसा आदलाय, खऱ्या अर्थाने काहीच नव्हतं ना आपलं. मग त्याच्यात तो जो ज्याला म्हणतात आसक्ती सुटते त्याची. तर देहात्मबुद्धी सुटली की बाकीचं मग ते धन तृष्णा सगळ्या आहे म्हणावं लागतं, पण काहीही समजत नाही आपलं आहे म्हणून. असं यथा सूर्योदय संजातः तेजः रात्री, जसा सूर्योदय झाल्यानंतर रात्रीचा अंधकार दूर होऊन त्याला दिशा सापडतात. बाधते दिग्भ्रमादिवत. यथा दिशाबाबत त्याला म्हणतो आपण दिशाभूल झाली असते आपली. गुरुजन शास्त्र आपल्याला एका दिशेने विचार देतात. अशा तऱ्हेनं हे उदाहरण दिलं. तसंच आपल्याला ही आत्मस्वरूपाची इच्छा दिली की हे जे अवदशा आपल्या मनाची आहे ते दूर होते. हळूहळू मनाचं देखील मन पण सुटतं, त्याची अवस्था बदलते. पहिले कावळ्यासारखं मन होतं म्हणाला, स्वतःचं घात करत होतो. आता राजहंसासारखं मन झालं. आता दूध आणि पाणी वेगळं करून आत्मा अनात्मा लक्षात ठेवून आपण कोण आहे की त्याला जाणीव होते. आणि हे दाखवण्याचं काम गुरुजन करतात, पण त्याच्यानुसार अनुष्ठान करून जाग होण्याचं काम कोणाचं आहे. उद्धरेत आत्मनात्मानम, आपुली आपण करा सोडवू नका. तसंच पुढे चला. आता ह्यात सात्विक ज्ञानाचं आता हे अनुभवाची गोष्ट असताना त्याला देखील जगत असतं. तो जगतात कसा राहतो त्याने पुढे देखील तसं तोंड त्याला हातपाय असतात, त्यालाही डोळे आहे, तोही देखील बोलतो, तोही हसतो, कधी रागावतो. पण मग कुठे फरक आहे. जग तर तेच असतं. तर कशा दृष्टीने तो पाहतो जगाकडे. सृष्टी तीच असते, पण दृष्टी कशी असते त्याची ज्ञानी माणसाची हे आता पुढे सांगत. सम्यक विज्ञानवान योगी स्वात्मन्येवाखिलम जगत एकम च सर्वमात्मानम इक्षते ज्ञानचक्षुषा. शब्द आपला सम्यक विज्ञानवान योगी. याच्यावर जो मुमुक्ष आहे त्याला आपल्या हृदयात सूर्यासारखा जेव्हा आत्मसूर्य उदित होतो तेव्हा ते आपलं स्वरूप असं सांगणार त्या म्हणतात विज्ञानवान योगी. आणि आपल्या याच्यात कठोपनिषदा शब्द यस्तु विज्ञानवान भवती समनस्क सदाशुची. की याचा अंतःकरण शुद्ध आहे, शांत आहे, तो आपला ज्ञानाची अनुभूती घेणारा होतो. त्याला म्हणतात विज्ञानवान. विज्ञान म्हणजे सायन्सवाला नाही, विशेष ज्ञान. म्हणजे आपलं ज्या शब्दाचं ज्ञान होतं ते आपल्या स्वरूपाचं ज्ञान गुरुच्या कृपेने समजल्यानंतर तत्वज्ञानाचं दर्शन झालेला योगी. योगाची व्याख्या खूप छान केली समर्थाने. जो वियोगी नव्हे तो योगी, विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे आता तो त्याच्याशी समरस झालाय. तो योगी म्हणजे लगेच जटा किती आहे तर त्याचा अर्थ नाही. अशी ज्याला दृष्टी प्राप्त झाली तर कुठे पाहिजे तू सम्यक विज्ञानवान योगी. अखिलम जगत, त्याला देखील जगत दिसतं. दोन प्रकारचं जगत. बाह्य जगत शब्दस्पर्शादीचं स्थूल, सूक्ष्म जगत विचाराचे आणि भावनांचं बुद्धी आणि मनाच्या द्वारा अनुभवले जातं. हे दोन्ही प्रकारचं जगत दृश्य भावना आणि विचार कुठे स्वात्मनी एव वर्तमान एव आत्मानम ज्ञानचक्षुषा इक्षते. आणि अखिलम जगत आपल्या सगळं अखिलम जगत आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तो विलीन केलेलं पाहतो. म्हणजे एकमच सर्वमात्मानम, आपलं जे आत्मतत्व आहे ते सगळ्यामध्ये एक आहे. इक्षते ज्ञानचक्षुषा.
चर्मचक्षुषा नाही, आता त्याला दृष्टी प्राप्त होते. त्यासाठी ज्ञानचक्षु काय आपल्याच्या 13व्या अध्यायात सांगितलं आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, इंद्रियार्थीषु वैराग्यम, अनहंकार एवच, जन्ममृत्युजरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम, असत्यरनभिष्वंग, पुत्रद्वार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम, इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी आणि वियुक्त देश सेवित्वम अरतिजन संसदी एतत् ज्ञानमिती. असं म्हणतात. हे ज्ञान म्हणजे ज्ञानाचं साधन ज्ञान होतं. म्हणजे अंतःकरण सद्भाव निर्माण झाल्यानंतर तेव्हा हे आत्मस्वरूपाचं ज्ञान तिथे. एतत् ज्ञानमिती प्रोक्तम अज्ञानम यततोन्यथा. याच्या विरुद्ध आहे. याच्या विरुद्ध काय? मानित्वाचे अमानित्वाचे मानित्वम, दंभित्वाचे दंभित्वम, अहिंसाचे हिंसा, हे सगळं उलट झाले अज्ञानाचं लक्षण. म्हणजे ज्ञानाच्या साधनाला देखील ज्ञान म्हटलं त्या ठिकाणी. अशा याच्यातून उघडलेला डोळा त्याचा ज्ञानचक्षुषा. ज्ञानचक्षुषामध्ये काही दामन घालून गुरु करतात तसा अर्थ. एकाला टेंगूळ आलं, मला म्हणलं 3रा डोळा उघडला म्हणजे माझा. आता काही तसं काही नको, काही करतात. याचा अर्थ पाहायचं लाटांकडे पण लक्ष ठेवायचं, पाण्याकडे म्हणतात ज्ञानाचा डोळा. तुम्ही आम्ही पाहतो पण आपण नुसतं प्रपंचाकडं. पण ज्याच्यावर प्रपंच चाललाय ते सगळा पडदा चाललाय. ते सगळं त्यात कोणी सात्विक राहतात, कोणी कोणी हसतात, कोणी खेळतात, कोणी खरं बोलतात, कोणी खोटं बोलतात, कोणी पाय ओढतात, काही नमस्कार करतात, सगळं दिसून पडत. काय छुपाई नाही शकते गोष्टी. तर त्या पडद्यावर जसं पाहत असताना आपण नुसतं फक्त खेळ पाहतो, तसा पडद्यावरचा खेळ आहे. बाकी ते जगत म्हणजे एक तर स्थूल शब्दस्पर्श रूप सगळं, आणि दुसरं सूक्ष्म भावना विचारतं. पण त्याच्या मागे जो पडदा आहे तो कसा आहे? निर्विकार आहे. पण दृष्टी त्याची, त्याला म्हणतात ज्ञानचक्षु. इंग्रजीत येतात इंट्युशन. ट्युशन बाहेर नाही येते लावलेली, इंट्युशन हे आतून येते. किंवा हे सगळे सद्भाव येतात. अशा ज्ञानचक्षुषा की जेव्हा तो इच्छते कसं स्वात्मानम, आपला आत्मा हे सगळ्याच्या अंतरेमे. ज्या लाटेला अंतर्मुख होऊन समजलंय की माझं रूप जरी लाटेसारखं दिसत असलं वाऱ्यामुळं, पण माझं स्वरूप पाणी आहे. त्या सोन्याच्या अंगठीला लक्षात आलं की बाहेर आता अंगठी म्हणतात, उद्या मला विकार करून त्याला परत आकार देतील, चेन म्हणणार, पण माझं खरं स्वरूप आहे सोनं. म्हणजे आकार देण्याच्या आधी जे मी होतो, आकार आल्यानंतर जे मी आहे, त्यासाठी मला आकार तोडण्याची आवश्यकता नाही. तसंच हे आकार आलेले जगत देखील दुसरं काय नव्हतं चैतन्य. किंवा सम्यक विज्ञानवान योगी अखिलम जगत स्वात्मनी एव, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात मध्ये इक्षते, तो आपल्याला पाहतो. जसं सगळ्या लाटा समुद्राच्या अंतर्यामी पाण्यामध्ये पाहायला जातात. वारा आला की त्याला आपण लाटा म्हणतो, वारा थांबला की लगेच पाणी म्हणत असतो. तसं विचार आले की विचार चांगले वाईट येतात, त्याचे वादळ सुरू होतात, चांगले तर पाहायचं त्याच्याकडे. इक्षते, इक्षते म्हणजे तो बघतो. योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. त्या लाटा वेगळ्या आहे. एक आहे श्रीमंत, दुसरी गरीब, एक शिकलेली, दुसरी न शिकलेली, एक सुंदर, एक कुरूप. पण सगळ्याच्या मागे कोणतं आहे? लाईफ प्रिन्सिपल इज द सेम. या भूमिका बदलत असतात जीवनातल्या, पण चैतन्य एकच आहे. ते एका चैतन्याची दृष्टी आहे असं त्या लक्षात येतं. ते आणखी आता दुसरं दृष्टांनी सांगतात. एकच आत्मा असून कसं सर्व त्यांनी बघतात हे पुढे सांगतात. आत्मवेदम जगत सर्वम आत्मनोन्यन्न विद्यते मृदो यद्वद्घटादीनि स्वात्मानं सर्वमीक्षते. मग कधी कधी वाटू शकेल की मीच आत्मा आहे, मग बाकीचं जग काय? हे बघा, जी वस्तू ज्याच्या आधाराने निष्पन्न होते ती वस्तू त्याच्यापासून वेगळी राहत नाही. जसं उदाहरण दिलं, यद्वद मृत घटादीनी, तसं मातीपासून निर्माण केलेल्या भांडे कोणते? काही रांजण आहे, काही घट आहे, काही सुरई आहे, नाव वेगळे देतो, पण माती येत असते. अशा तऱ्हेचं कसं आत्मवेदम जगत सर्व. आता
जगत आपल्यापासून आत्म्यापासून वेगळं नाही. जसं आता लाटा, बुडबुडे, फेस पाण्याच्या दृष्टीने पाहिलं की पाण्याचाच फक्त विज्ञान प्रकार आहे. तर थोडं हवा गेली बुडबुड झाला, तर वारा आला तरंग झाले, पण त्याचं अंतरंग पाणी. तसंच हे आत्मतत्व. आत्मा एव इदम सर्व ईशावास्यमिदम सर्वम यत्किंच जगत त्या जगत, असं हे आत्मतत्व हेच आहे. आता एवढं होऊ शकेल, पण आत्म्यापासून भिन्न असं वाटू शकतं ते नाही. सर्व आत्मनो अन्यत न विद्यते. आत्म्यापासून वेगळं ते राहू शकत नाही. कथम, कसं, तसं यथा मृतघटादीनी, या ठिकाणी यद्वत ज्याप्रमाणे मृतघटादीनी तद्वत, जसं मातीपासून निर्माण झालेले घट, रांजण, सुरई, आणखी काही मडकी काय म्हणता येईल, पण ते मातीपासून वेगळे राहू शकत नाही. आणि तुम्ही बघू शकता की हे आकार नसताना माती राहू शकते, पण माती वाचून हे आकार राहू शकत नाही. तसं हे चैतन्य वाचून जड जगत राहू शकत नाही, पण जड जगतापासून चैतन्य राहू शकतं. म्हणून जड जगत पाहत असताना देखील दुसरं काय नसून त्यात चैतन्याची दृष्टी त्याला प्राप्त होईल. कोण? सम्यक विज्ञानवान स्वात्मानम सर्व मिक्षते. आपल्या आत्मस्वरूपाला तो सगळ्या ठिकाणी पाहत असतो. आकार हे बदलत असतात, म्हणून नामरूपात्मक जगत बदलतं, पण नामी आणि रूपी त्यातला निराभास असतो. असा तर आता हे सांगून कसं ते शेवट ह्या आपल्या स्वतःच्या तीर्थापर्यंत जातो, आपल्याला बाकीच्या तीर्थाला जातो आपण, हे आत्मतीर्थापर्यंत घेऊन जाणार आहे. आपण आता इथे थांबू. आत्मा जगतापासून वेगळा आहे, पण आत्म्यापासून जगत वेगळं नाही. जसं सोनं हे अलंकाराच्या विरुद्ध राहू शकतं, पण अलंकार काही राहू शकत नाही. तसंच हे संपूर्ण जगत दिसत असेल, जागृत, स्वप्न, सुषुप्तीचा, स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंच, त्या प्रपंचातील चैतन्य वाचून राहू शकत नाही. तेच त्यांना सांगा ते आपलं आत्मस्वरूप आहे, अशी त्याची दृष्टी प्राप्त होते. म्हणून आपल्या याच्यात उपनिषद आहे, मृत्तिकत्येव सत्यम वाचारंभणम विकारो नामदेव. हे आपल्या वाचेचा विकार आहे. एकाला आपण वेगवेगळे आकार दिले, पण खऱ्या अर्थाने ते काय आहे? मृत्तिकत्येव सत्यम, मृत्तिका तयार. दृष्टी फक्त बदलवायची. आता पुढे आणखी उद्या 2-4 याच्यात बघू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.